कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झालेला आरोपी सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी भर दिवसा गोळीबार केलाय। भाजपचा कार्यकर्ता सूरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। या हल्ल्यात साखरे गंभीर जखमी झाले आहेत। खासगी सावकारीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे कोल्हापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सूरज साखरे हा कोल्हापूर परिसरातील भाजपचे कार्यकर्ते। आज त्याच्यावर अचानक गोळीबार करण्यात आलाय। गोळी लागल्यानं साखरे गंभीर जखमी झाले असून त्याला तात्काळ उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। हा हल्ला पूर्ववैमनस्य आणि खासगी सावकारीच्या व्यवहारातील वादातून झाला असावा अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते। भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे कोल्हापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सूरज साखरे हा केवळ राजकीय कार्यकर्ता नसून त्याची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। बेकायदा खासगी सावकारी, अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्याखाली साखरे आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोकोका अंतर्गत कारवाई यापूर्वी पोलिसांकडून करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, करवीर पोलीस आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी फौज फाटासह घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे। शहराच्या सर्व बाजूंनी सध्या पोलिसांकडून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महत्त्वाच्या चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान भर दिवसात झालेल्या या गोळीबारामुळे कोल्हापूरचा कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले।